आवरलं होतं आणि नंतर ती तिची एकटी अभ्यासाला बसली होती. मग तेवढ्यात इकडं ताईंनी पूजा चालू केली आणि मी इकडं तयारी करायला घेतली. मिरच्या वगैरे सगळ्या डबल एकदा धुवून घेतल्या आणि लागले फराळाचं करण्यासाठी. आता मेन्यू आजचा तर खूप सोपा आहे. शेंगदाण्याची आमटी करायची आहे आणि नंतर साबुदाणा करायचा आणि थोडेसे चिप्स वगैरे तळायचे आहे. तर मी इथं शेंगदाण्याचा कूट दुसरा काढून घेतला आणि नंतर मिरच्या धुवून वगैरे घेतल्या आणि नंतर तयारी चालू केली. आता शेंगदाण्याची आमटी करायला ना खूप सोपी आहे. फक्त शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमधून छान वाटण काढून घ्यायचं त्याचं आणि तेलात किंवा तुपात छान परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये एकदम पाणी टाकायचं आणि नंतर चांगलं त्याला उकळी येऊन शिजू द्यायचं. म्हणजे ना एकदम पातळ करायचं, कारण ते थोड्या वेळानं आणखीन घट्ट होतं. नंतर तळण पण काढून घेतलं, चिप्स वगैरे किंवा हे मम्मीनं मला दिले होते येताना चिप्स आणि शाबूच्या पापड्या हे घेतलं. ताईने इकडे सुंदर असं पूजा रेडी झाली होती त्यांची. इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं घरामध्ये पूजा वगैरे आवरल्यानंतर. आणि नंतर माझा पण इकडं सगळं फराळाचं रेडी होतं. तिखट न घालता परिणाम आम्हाला तिखट आणि शेंगदाण्याची आमटी किंवा शेंगदाण्याचं पिठलं असं म्हटलं जातं याला. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला नक्की सांगा. तळण वगैरे रेडी झालं आणि नंतर देवाला नैवेद्य पण मी दाखवला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय बाय अँड टेक